मनसेसोबत युती करायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल। तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा, उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना सूचना। मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांना 2 कोटींचा भुर्दंड, महानगरपालिकेकडून कारवाईचा बडगा सुरूच, नियम मोडणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाई। ऑटोमॅटिक दरवाजाच्या लोकलचं काम सुरू, 2 लोकलचं काम युद्ध पातळीवर सुरू, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांची माहिती। माजी आमदार बाबाजानी दुर्राणी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, 7 ऑगस्टला पक्षप्रवेश, हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश करणार। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी, नरसे संदर्भातल्या जीआरच्या विरोधात मागच्या काही दिवसांपासून आंदोलन, आंदोलकांकडून मंत्रालयाच्या परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा दिल्लीच्या दौऱ्यावर, एकाच आठवड्यामध्ये शिंदेंचा दुसऱ्यांदा दिल्लीचा दौरा, दौऱ्यात महत्त्वाच्या गाठी भेटी होणार। 7 आणि 8 ऑगस्टला काँग्रेसचं निवासी शिबिर, दादरच्या टिळक भवनामध्ये शिबिराचं आयोजन, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या हायकोर्टात धाव, बीड कोर्टानं दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानं हायकोर्टामध्ये धाव, वकिलांच्या माध्यमातून हायकोर्टामध्ये करण्यात आली याचिका दाखल। चंद्रपुरात भरधाव बस पलटली, चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात, बस पलटल्यानं बसमधील वाहक आणि चालकाचा जागीच मृत्यू, तर या अपघातामध्ये 8 जण गंभीर जखमी। मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये नळाला घाणेरडं पाणी, भाजप आमदार संदीप जोशींचं नागपूर महानगरपालिका आयुक्तांना खरमरीत पत्र। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।